नमस्कार, मी सविता पाटील. तर बघा सकाळचे वाजलेले 8 आणि 8 वाजता सकाळी सकाळी खूप धावपळ असते. कारण आपला पापड उद्योग असल्यामुळे सकाळी लवकरच कामाला सुरुवात करावी लागते. तर इकडे आता मी चूलवर पाणी ठेवते आता पापडसाठी. तर आता बघा असे चूल असे लाकडं वगैरे लावून दिलेले आहेत आणि आता आज आपल्याला गहू तांदूळचे पापड तयार करायचे आहेत. तर असं हे डेली रुटीन असतं माझं सकाळपासून. तर आता सकाळचे 8 वाजले आणि खूप छान असं ऊन पण तयार झालेलं आहे मस्त. तर आता चूल पेटली गेलेली आहे. आता याच्यावर आपल्याला मस्त पातेलं ठेवून पाणी वगैरे ॲड करायचंय. तर हे आपला फार्म हाऊस. तर समोर बघा किती छान असा लुक आहे फार्म हाऊस जवळचा. खूपच सुंदर असं वातावरण आहे. मस्त उन्हाळ्यातलं जे वातावरण असतं ते सुंदर वातावरण तयार झालेलं आहे. आणि ऊन बघा सकाळचे 8 वाजले तरी किती असं ऊन तयार झालेलं आहे. खूप छान असं ऊन पडत आहे मस्त आता. आणि पापडही छान असे कोरडे होत आहेत. तर आता इकडे मी बघा चूल पेटवून घेतली होती आणि आता याच्यावर पातेलं ठेवायचं आहे. आणि ह्या पातेल्यात आपल्याला आपला पाहिजे तसं अंदाजे पाणी टाकायचं आहे. तर अशा प्रकारे रोजचं रुटीन असतं. आता पाणी वगैरे ठेवलं गेलेलं आहे. आता आपल्याला सकाळी फार्म हाऊसवर झाडझूड करून घ्यायची, म्हणजे साफसफाई करून घ्यायची व्यवस्थित. तर बघा अशा पद्धतीने साफसफाई सुरू झालेली आहे. आणि मला अगोदर लवकर कामाला सुरुवात करावी लागते, कारण 8 नंतर महिला येतात कामाला. ते आल्यावर लगेच ते पापड बनवायला तयार करायला बसतात. तर बघा इकडे मी गहू तांदूळचे पापड असं पीठची खिशी तयार करते. तर खूप छान अशी खिशी तयार झालेली आहे. आणि आज लाईट नसल्यामुळे आज जनरेटरवर मी हे पीठची खिशी तयार करते. याला आपण लाईटवर पण चालवू शकतो किंवा जनरेटरवर पण चालवू शकतो, दोघेही वर आपण हे मशीन चालवू शकतो. तर अशा पद्धतीने छान अशी खिशी तयार झालेली आहे मस्त. आणि आपली खिशी चुलीवरची असते, गॅसचा वापर नाही आपला, चुलीवरचा वापर करते मी. आणि आता बघा ताईन ते पण आल्या कामाला आणि त्यांना सुद्धा आता त्या सुद्धा कामाला लागल्या. तर ते बघा आल्या आल्या पीठ तयार न असल्यामुळे ते आता पीठ गाळायला बसलेले आहेत. आपलं हे नागलीचं पीठ तयार करतायत ते आता. आणि हे आपलं फार्म हाऊस. तर याच्यामुळे फार्म हाऊसमध्ये बघा आपले नागलीचे पापड काल तयार केलेले होते मी. तर छान असे पापड तयार झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीचं रोजचं आपलं रुटीन आहे. आणि पापड कशी तयार झाल्यानंतर आता आम्ही बसलो पापड लाटण्यासाठी. तर इकडे बघा असं आमचं पापडाचं काम सुरू झालेलं आहे मस्त. आणि आजचे पापड खूपच छान असे झालेले आहेत मस्त, बघू शकता तुम्ही. खूपच सुंदर पापड तयार झालेले आहेत. तर आता मी अशा पद्धतीने सगळे पापड असेच लाटून घेणार आहे. तर आपल्याकडे नागलीचा पापड, ज्वारीचा पापड आणि गहू तांदूळचा पापड हे 3 प्रकारचे पापड आपल्याकडे भेटतील. छान आलेला आहे. आता बघा इकडे पापड तयार झालेले आहेत. आता मी इकडे उन्हात टाकायला जाते आता. तर हे आहे फार्म हाऊस समोर. आता आपलीच जागा असल्यामुळे इथं छान असे राख पण ठेवायला सोपं काम आहे मस्त. आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आमचं रोजचं काम असतं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर अशा पद्धतीने आपलं रोजचं काम सुरू आहे. आणि आपलं आता जून महिन्यापर्यंत हे पापडचं काम सुरू राहणार आहे. धन्यवाद.